अक्षरशः या दोन्ही खेळाडूंनी मात्र चांगलं खेळ केलाय रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. एका बाजूला असेल अंकुश साळके, कोयना परिसरातला हा हिरो ज्यांनी कमी कालावधीमध्ये आपलं नाव कोरलं. कोयना प्रीमियर लीग मध्ये म्हणा की आर्यन प्रीमियर लीग मध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या. हा हिरा आज मात्र द ग्रेट मराठा संघाकडून खेळतोय आणि त्याच्या बरोबर असेल त्याला साथ करेल सावरोली संघाचा हा तारा चमचमणारा गौरव घोसाळकर नामतम सावरोली. त्याच्या विपक्ष असेल दुसरा संघ शाहिद 11 अर्थात प्रणित जंगम यांचा संघ. 5 षटकांचा खेळ निश्चितच 30 चेंडू असतील आणि 30 चेंडूवरती कितपर्यंत धावांचा मजल मारणार गौरव घोसाळकरची टीम हे पाहणं मात्र प्रेक्षकांच्या भेटीस येईल. निश्चितच रायगड प्रीमियर लीग मध्ये जो चमचमणारा तारा चमकला तो मात्र गौरव घोसाळकर. काय पाहिजे चेंडू, एक चेंडू पाठवा आणि अंपायर पाठवा. चेंडू पाठवा चेकिंगला. चला दुसरा सामना तुमच्या सर्वांच्या भेटीला येतोय. द ग्रेट मराठा विरुद्ध शाहिद 11 अर्थात दिनेश साहेब मराजगे आणि निश्चित शाहिद शेख आणि वैभव पाटील यांनी पॅक केलेला संघ तुमच्या भेटीसाठी येतोय. दुसरा सामना या लीग मधला आजच्या दिवसातला. आज सुद्धा 6 सामने खेळले जातील निश्चितपणे. 6 सामन्यामध्ये दुसरा सामना तुमच्या भेटीला आलाय. द ग्रेट मराठा विरुद्ध शाहिद 11 दिनेश मराजगे आणि वैभव पाटील आणि शाहिद शेख यांनी पॅक केलेला हा संघ. शाहिद 11 या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकवला आणि प्रणित जंगमनी सांगितलं की प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला कारण या खेळपट्टीवरती जसं कालचा खेळ पाहिला तर चेस 70-75 धावा चेस केल्या जाऊ शकतात. म्हणूनच ही काय या संघ नायकांनी क्षेत्ररक्षणाचा अंमलबजावणी केली. इथं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बघूया पाहूया द ग्रेट मराठा संघ प्रथम फलंदाजी करताना किती धावांची मजल मारतोय. साईकला आहे गौरव घोसाळकर, नॉन स्ट्राईकला पाहू शकाल अंकुश साळके. अनिरुद्ध काळेकर प्रथम गोलंदाजी. पहिल्या षटकातला पहिला चेंडू गौरव मारून खेळलाय लॉंग क्षेत्र बाहेर. मात्र यावेळी कोकणाच्या दिशेने सोडलेला सोपा साधा झेल सोन्याचा गोळा होतोय मातीमोल. पहिला चेंडू होता या षटकातला, पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय क्षेत्ररक्षक हिमांशू कडून. पहिला चेंडू आणि मात्र जीवदान भेट यावेळी गौरवला. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्र धारण केलं होतं P1च्या षटकामध्ये. पहिल्या षटकातला पहिल्या चेंडूवरती मात्र हिमांशू सारखा चांगला खेळाडू मात्र यावेळी झेल सोडतोय गौरवचा. लेदरवरती बराचसा अनुभव असलेल्या या खेळाडूला मात्र हिटे मात्र चुका घडतात. या चुकामधून सुधारावे लागेल. चुका घडतात पण त्या चुका सुधाराव्या लागतील हिमांशूला. हे मोठं योगदान दिलंय गौरवला. हा गौरव जर खेळाडू मात्र आक्रमक झाला तर मात्र अनेक गोलंदाजांची नेस्तनाबूत करू शकतो. इतका घातक फलंदाज आहे आणि त्याचा झेल सोडणं म्हणजे अडचणीत सापडण्यासारखं आहे. अखो टप्प्याचा चेंडू स्लो डिलिव्हरी फेकली गेली. चांगला ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला यावेळी अनिरुद्ध आणि विरुद्ध आपण पाहू शकाल गौरव. स्ट्रॅटर्जी वापरली जाते, प्लॅनिंग सिच्युएशन नुसार गोलंदाजी केली अनिरुद्ध. दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले गेले पण पहिल्या चेंडूवरती मात्र जीवदान भेटलं गौरवला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळी खेळून काढला लॉगच्या डोक्यावर लाफ केलेला चेंडू जातो हा सीमारेषा पलीकडील पवेलीमध्ये हा चेंडू विसावणार. तद्वर मात्र येतो इशारा. 6 धावांचा खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू. यावेळी मात्र षटकार येतोय. मी म्हटलं होतं या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. हा फलंदाज किती आक्रमक होऊ शकतो या चेंडूवरती मी तुम्हाला पाहायला भेटलं. षटकार आला 6 धावांचा. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू यावेळी फाईन लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव निश्चित सिंगल पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर फिल्डर त्या चेंडूवरती येणार. तद्वर मात्र मिळाल्यात गौरवला 2 धावा. द ग्रेट मराठा संघ पोहोचतोय यावेळी मात्र 10 अंकावरती.
10 धावा धाबलकावरती लागतात. 10 आकड्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आठवण होते द मास्टर ब्लास्टर सर, भारत रत्न पुरस्कार सन्मानित सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा. जर जर्सीचा नंबर पाहिला तर 10 क्रमांक होता आणि ही जर्सी नेहमीच उल्लेखनीय राहिली. प्रसिद्धी झोतात गेलेली जर्सी सचिन रमेश तेंडुलकर यांची 10 नंबरची यावेळी मात्र निवृत्त झालेली पाहायला मिळाली. जेव्हा सर सचिन रमेश तेंडुलकर निवृत्त झाले त्याच्या बरोबर 1 वर्षानंतर ही जर्सी नोचा इशारा येतो, यावेळी मात्र पंचांचा. आणि या नोच्या चेंडूवरती मात्र चौकार मिळतोय. 4 धावा मिळाल्या जातात. 4+1 5 धावा निश्चित या चेंडूवरती मिळाल्या जातात. थँक्यू डीजे. 4 धावा मिळतात. नोचा इशारा ना, फ्री आहे का? फ्री हिट ना, फ्री हिट आहे या चेंडूवरती. नोचा इशारा आल्यानंतर मात्र 4+1 5 धावा मिळाल्यानंतर 15 धावा धाबलकावरती लागतात. फ्री हिटचा चेंडू असेल गौरवसाठी. द ग्रेट मराठा संघ दिनेश महाराज सरांचा संघ पोहोचतोय 15 या अंकावरती. गौरव घोसाळकरांना मिळाले जीवदान, त्या जीवदानाचा फायदा उचलते गौरव. फ्री हिटचा चेंडू गौरवसाठी. हा फ्री हिटचा चेंडू वखर टोप्याचा चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार जाणार. 6 धावांचा येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. आज डीजे ऑपरेटरचं कौतुक करणं गरजेचं आहे. जी गाणी आणि जे आवाज आज लावलाय खरंच आम्ही खुश झालो. सोय डीजे सिस्टीम अर्थात सचिन पाटील आणि मंगेश लाड यांची ऑपरेटिंग आज बघण्यासारखी आहे. चांगला आवाज पोहोचतोय प्रेक्षकांपर्यंत आणि असाच आवाज शेवटपर्यंत राहावा ही मनापासूनची इच्छा. मंगेश. 6 धावांचा षटकार आलाय. हा सुद्धा कुठं चेंडू फ्रंटफूट वरून खेळण्याचा प्रयत्न, पायांचा चांगला वापर केला गेला आणि हा चेंडू बॅक टू बॅक येतोय. कोकोनटच्या बाहेर गेलेला हा सीमारेषा पार षटकार. गौरव घोसाळकर ऑन फायर. चौकार गेला ना. थँक्यू डीजे. जेजुरीचा खंडेराया जेजुरी गडावरती विसावलेला वसलेला हा खंडोबा राया आणि त्याच्या बाजूला जर पाहिला तर माळसा आणि बानो या दोन्ही त्याच्या अर्धांगिनी आणि याचे या खंडोबावरती आधारित हे गाणं ऐकल्याने मन प्रसन्न झालं. आज भक्तिमय वातावरण सुरू झालं या क्रिकेटच्या पटलावरती. पण या क्रिकेटच्या पटलावरती मात्र गौरव घोसाळकर होतोय ऑन फायर. धावफलकावरती धावा लागतात द ग्रेट मराठा संघाच्या 27 धावा. आणि त्याच्यामध्ये 1 धाव जर मायनस केली तर गौरवच्या नावावर जातील 26 धावा. 6 चेंडू पहिला षटक समाप्त झाल्यानंतर हे अनिरुद्ध स्ट्रॅटेजी जी वापरली गेली गौरवनी 27 धावा चूक बजावल्या गेल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
यावेळी कट केला, स्कोर कट पाडण्याचा प्रयत्न निश्चितपणे यावेळी आता गली रिजन मध्ये चेंडू सरसावला. अंकुश शाळकेच्या भात्यामधून निघालेले हे शस्त्र देऊन जाणार 4 धावा अंकुशला. खात्यातला सुरुवात होते, अकाउंटला सुरुवात झाली. श्री गणेश झाला अंकुश शाळकेच्या फलंदाजीचा. 4 धावांनी येतोय चौकार. थँक्यू. अशा माणसांनी मराठी माणसांना ताटकणा ठेवून जगाला शिकवलं. असा अखंड हिंदुस्थानातील हिंदूंच्या हृदयातील हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा या गाण्यामाध्यमातून दिला जातोय. पुन्हा एकदा तो स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फर्स्ट स्लिप तैनात होती, चेंडू लाडवला गेला, फेकी चांगली झाली, मात्र बॅकअप कमी असल्या कारणानं या चेंडूवरती मिळतात एक एरी धाव अंकुश साळकेला. यावेळी फेकी मात्र सुधारावी लागेल, बॅकअपची गरज होती. यावेळी स्टंपला हिट होणं गरजेचं होतं. जीवदान मिळतं अंकुशला. यावेळी चोटी घेण्याचा प्रयत्न केला गेला, चिकी धाव मिळाली, मात्र यावेळी मात्र अडचण निर्माण होऊ शकली असती ग्रेट मराठा संघाला अंकुशच्या रूपात. धाव घेण्याची गरज नव्हती, पण मात्र सायक रुटेट झालेली पाहायला मिळेल. गौरव येते पुन्हा एकदा सायकला. यावेळी खेळून काढला, हा चेंडू फसला. फसव्या चेंडू पुन्हा एकदा गौरव घोसाळकरला मिळतंय जीवदान. कुठे चुका घडतात या कुठे सुधारावं लागतील यावेळी मात्र संगम नायकाला सांगावं लागेल का ह्या चुका घडतात. गौरव घोसाळकरला मिळेल या सत्रामधलं दुसरं जीवदान आहे. आणि मगाशीच सांगितलं गौरव घोसाळकरला जितके जीवदान द्याल तितका तो आक्रमक होऊन जातो असा हा खेळाडू आहे द ग्रेट मराठा संघाचा. यावेळी दुसरी चूक घडली क्षेत्ररक्षक अमित वाघमारे कडून. ही चूक घडते, सुधारावं लागतील. अंकुश साळके यावेळी काय होणार. यावेळी झेल टिपला जात आहे फाईन क्षेत्र शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये. अंकुश साळकेचा गडी यावेळी मात्र बाद होत आहे. बॅक टू पवेलियन. 5 धावांवरती बाद होते अंकुश साळके. 3 चेंडू आणि 5 धावांची खेळी अंकुश साळकेची समाप्त होत्या. ठीक आहे. बस बस, थँक्यू थँक्यू. ये हवा काफी नरम है. अंकुश साळके मात्र माघारी परत. 3 चेंडूचा सामना केला अंकुशने आणि 5 धावांवरती मात्र बाद होतोय द ग्रेट मराठा संघाचा सलामीचा फलंदाज. 3ऱ्या क्रमांकावरती येते वन डाऊनला मात्र द ग्रेट मराठा संघाचा फलंदाज मयूर पाटील, मॅन फ्रॉम ढेकू. यावेळी कुटप्प्याच्या चेंडूवरती प्रहार. पूल होत सक्सेसफुल. जातोय चेंडू सीमारेषा पार. येतोय 6 धावांचा षटकार. थँक्यू. ढिजे एकच वादा आणि राजू दादा या चेंडूवरती जो खेळून काढलाय फुल झाला होता. यावेळी सक्सेसफुल गौरवचा षटकार आला. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल 39 धावा धापलकावरती लागतात. यावेळी मात्र लॉफ केलेला चेंडू हवेत जातो. यावेळी मात्र कोणती चूक घडणार नाहीये, कारण 2 जीवदान भेटल्यानंतर 3रा जीवदान महागात पडू शकतो. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता जेल टिपला गेलाय. गौरव घोसाळकर होत आहे मात्र यावेळीच बाद, जेल बाद. थँक्यू डीजे. जोरदार टाळ्या झाल्यात गौरव घोसाळकर साठी. जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. 10 चेंडूवरती 33 धावांची पहिली सलामी दिली गेली गौरव घोसाळकरच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये 4 भले मोठे षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. 33 धावांची सलामी देऊन बाद होतोय जेलबाद गौरव घोसाळकर.
बॅक टू पविलियन द ग्रेट मराठा संघाचा नामवंत खेळाडू होते बाद. चौथ्या क्रमांकावरती येते फलंदाज दीपक कर्णुक, मॅन फ्रॉम बीड. बीड गावचा हात तारा यावेळी मात्र खालापूर प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. युवा सेनाच्या माध्यमातून आयोजित केलेली खालापूर प्रीमियर लीग 2021 या सामन्यांच्या आयोजनात मात्र यावेळी द ग्रेट मराठा विरुद्ध यावेळी मात्र शाहिद 11 ही भिडत होते पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत 39, 39 धावा. द लॉस ऑफ 2 विकेट्स. अंकुश साळके 5 धावांवर बाद झाल्यानंतर मात्र मागोमाग जातोय गौरव घोसाळकर 33 धावांवरती. एकूण जर धावसंख्या पाहिली तर मात्र 39 धावा धावफलकावरती लागतात. 2 षटक समाप्तीचा इशारा पोहोचतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 चेंडूवरती धावा मोजल्या. त्यावेळी मात्र शाहिद 11 संघाने 39 धावा. अजूनही 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. मयूर पाटील आणि मात्र यावेळी साईकला आहे दीपक कर्णुक. यावेळी हा चेंडू खेळून काढलाय. पुल करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी फिल्डर येतोय हिमांशू. झेलबाद होते फलंदाज दीपक कर्णुक. थँक्यू डीजे. प्रणित जंगम स्वतः या संघाचा नायक मात्र गोलंदाजी मार्गावरती आला आणि जबाबदारी स्वीकारली या नायकाने आणि जबाबदारी काय असते दाखवून दिला. या टीमवरती मात्र गडी बाद केला. कुठेतरी खीळ बसली गेली आता मात्र धावफलकावरती द ग्रेट मराठा संघाला आणि ही खीळ बसणं गरजेचं होती कारण गौरव घातक झाला होता. त्याचा विकेट मिळवणं गरजेचं होतं. यावेळी मयूर पाटील आक्रमक होतोय. फ्लायचा हा फटका येतोय लॉंग क्षेत्राच्या बाहेर जातोय. सीमारेषा पल्लीकडे येणार एक फ्लायचा फटका. 6 धावांचा षटकार. धन्यवाद डीजे. मयूर पाटील मात्र आक्रमक होत आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फ्लायचा हा फटका. प्रणित जंगमवर केलेले हे आक्रमण पाहायला मिळालं. 6 धावांचा आलेला हा षटकार. धावसंख्या पोहोचेल वेगाने 45 धावा यावेळी मात्र मोजल्या जातात. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला हा चेंडू विसावला क्षेत्राच्या हातात. झेलबाद होतोय मयूर पाटील. पण 45 धावा धावफलकावरती लागतात. मयूर पाटील बाद होत. यावेळी मात्र 6 धावा कडून मात्र बाद. एक षटकार खेचला होता मयूरने आणि मात्र यावेळी स्टायलिश फलंदाज मात्र बाद होतोय द ग्रेट मराठा संघाचा. विचार केला विकेटचा तर मात्र यावेळी 4 विकेटचं नुकसान झालंय. 4 विकेटचं नुकसान झालंय. अंकुश साळके बाद झाल्यानंतर गौरव घोसाळकर, त्यानंतर मात्र दीपक कर्णुक आणि यावेळी मात्र मयूर पाटील. 4 क्रमांकाचे 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. नवीन फलंदाज येतोय समीर ना राकेश पाटील, मॅन फ्रॉम सारसन. हा सुद्धा विस्फोटक फलंदाज आहे जो नाव सायकल आपण पाहाल राकेश. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर जातो हा चेंडू. लेन थोडी खराब झाली प्रणितची आणि यावेळी आता दंडित केलं जात आहे गोलंदाज प्रणितला. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडली जाईल. बोनसच्या रूपात मात्र धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. 46 अंकावरती 46 धावांवरती 4 मोहरे मात्र या ठिकाणी बाद झाले पाहायला मिळतात. प्रणितचं कौतुक करेल. या मात्र चेंडूवरती गोलंदाजीवरती त्यांनी कमबॅक केलं. निश्चित हा चेंडू वाईट गेला पण मात्र चेंडूवरती झेल मात्र देण्यास प्रवृत्त केलं मयूरला. प्रणितच्या गोलंदाजी मात्र 2 विकेटचं नुकसान निश्चित झालं. प्रणित 2 गडी मात्र गमावलेत. चांगली खेळ बसवली गेली मात्र फलंदाजांना जे धावांचा डोंगर मात्र वारंवार वाढत होता त्या धावाला कुठेतरी खेळ बसवण्यात आली आहे प्रणितच्या गोलंदाजीवरती. जखडून ठेवल्या फलंदाजाला आपल्या चेंडूवरती.
राकेश यावेळी मात्र साईकला येतोय. राकेश पाटील हा सारसनचा फलंदाज मात्र सारसन गावाकडून नेहमी खेळताना पाहायला मिळतो. यावेळी मात्र द ग्रेट मराठा संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकावरती पाचारण केलं गेलं होतं या फलंदाजाला, जो नेहमी सारसन संघाकडून सलामीला येतो. तो फलंदाज मात्र 6व्या क्रमांकावरती पोहोचतोय. यावेळी सिंगलला प्राधान्य दिलं गेलं, सिंगल चॉईस केली गेली राकेशनी. सिंगलच्या रूपात मात्र षटक समाप्तीचा इशारा देतो का? अजून एखाद चेंडू शिल्लक असावा. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती लागतात द ग्रेट मराठा संघाच्या. गौरवची ज्यावेळी बाईट घेतली होती त्यांनी निश्चित कमेंट केलं होतं की 65 धावांचा आकडा सर करण्यात आम्हाला यश प्राप्त होईल. अजूनही तिसरं षटक चालू आहे आणि 48 धावा धावफलकावरती लागतात. कदाचित 65च्या वरती जाऊ शकतो आकडा, पण मात्र गडी बाद होण्याचा क्रम मात्र या ठिकाणी निश्चित पाहायला मिळतं. यावेळी निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक समाप्तीचा इशारा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 48 धावा. 4 गड्यांचं नुकसान. कुणाल मुंडे चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं, चांगले झेल टिपले गेले. पाणी पाठवायचं आहे. 12वा आणि 13वा खेळाडू घेऊन जाणार आहे पाणी. दोन्ही संघाचा 13वा किंवा 14वा खेळाडू घेऊन जायचा आहे. अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाचे जे संघ खेळत आहेत मैदानावरती त्या संघाचाच खेळाडू पाणी घेऊन जाणार आहे, अशी सूचना आहे आयोजकांची. निश्चितच डगआउट मध्ये जे आपण खेळाडू बसलेत, खेळाडू कक्षामध्ये पाणी ठेवलंय, तिथलं पाणी घेऊन जायचंय. संपलं असेल तर आम्हाला संपर्क करायचा आहे. युवा सेना आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 पर्व युवा सेना युवा प्रमुख संकेत साहेब शिंदकर आणि प्रशांत साहेब खांडेकर रायगड जिल्हा चिटणीस यांच्या माध्यमातून यांच्या मुख्य आयोजनाच्या माध्यमातून खालापूर प्रीमियर लीग आज दुसरा दिवस यशाच्या वाटचालीकडे प्रवेश करतोय. त्याच्यामध्ये निलेश जाधव, प्रणित सिनकर, श्रीनाथ जाधव, अनिल सावंत, ओमकार कदम, पंकज चव्हाण, भरत जाधव आणि अक्षय जाधवचं प्रमुख योगदान सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि यांच्या माध्यमातून सहकार लाभलेली ही स्पर्धा आज मात्र यशाच्या शिखरावर पोहोचते. दुसऱ्या दिवसात सुद्धा दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहू शकाल. या ठिकाणी द ग्रेट मराठा विरुद्ध शाहिद 11 हा संघ लढतोय. आणि निश्चित ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली जाते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. मग कृष्णा असो वा अंकित असो किंवा राजेश असो, या सर्वांच्या माध्यमातून ही फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक देशामध्ये ही लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे या स्पर्धेचं. त्याच्यामध्ये प्रमुख योगदान मी निश्चित मानले. या ठिकाणी अब्राम शेख पंचांच्या भूमिकात आज पाहायला मिळतात. दुसऱ्या दिवसा आज त्यांच्यासाठी अब्राम शेख आणि दुसऱ्या बाजूला असेल निश्चित नाव अजून आम्हाला माहित झालं नाही. गोलंदाजी मार्क वरती येतोय 4थ्या क्रमांकावरती. वैयक्तिक पहिला असेल आणि संघासाठी 4थ्या क्रमांकावरती येतोय. वैयक्तिक दुसरं हिमांशू. संघासाठी 4थ्या क्रमांकावरती पाचारण केले गोलंदाज हिमांशूला. चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. हा मात्र पंच किल्ला फटका देऊन जातोय 4 धावा. थँक्यू रिजे. बावन्न धावांच्या मोबदल्यात मात्र 4 गडी बाद झाले पाहायला मिळतात. राकेश पाटीलने मात्र जागा सांभाळी, जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती द ग्रेट मराठा संघाची. यावेळी चांगला पंच पाहायला मिळाला. चौकार आला हिमांशूच्या गोलंदाजीवरती. यावेळी गुड बॉल डिलिव्हरी पाहायला मिळते. थोडासा चेंडू चकवतो राकेशला. आउट झाला होता. थोडासा जर प्रमाणात विचार केला गोंडूला चेंडूला तर गती मिळाली होती आणि या गतीचा फायदा घेत मात्र गोलंदाज हिमांशू कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवरती या चेंडूवरती.
यावेळी मात्र हा चेंडू लॉक स्टॉम्पच्या दिशेने बाहेर धावतोय, सीमारेषा पलीकडे येतोय. 4 धावांसाठी चौकार. यावेळी चांगला प्रहार पाहायला मिळतोय, आक्रमण पाहायला मिळतंय. चेंडू सीमा पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. राकेशच्या भात्यामधून 101 फटके पाहायला मिळतात आणि हा फलंदाज मात्र 6व्या क्रमांकावरती आला होता. 6व्या क्रमांकावरती पाचारण करत असताना मात्र चांगले फटकेबाजी पाहायला मिळते राकेशच्या माध्यमातून. 6 धावा मिळेल जातात. धावलकावरती धावा लागतील. 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बासष्ट धावांचा आकडा या ठिकाणी मारतोय. गौरव घोसाळने जी कमिटमेंट केली होती इंटरव्ह्यू मध्ये, ती कमिटमेंट मात्र पुरी करतात ग्रेट मराठा संघाचे फलंदाज. 62 धावा धाबलकावरती येतात. हो, यावेळी मात्र फसवलं जातं राकेशला. थोडीशी उसळी घेते चेंडू. गुडलेन स्पॉटवरती पडता क्षणी उसळी घेतली आणि या उसळीचा फायदा मात्र यावेळी मिळतोय गोलंदाजाला. चकला जातो राकेश. 62 धावा धाफलकावरती आहेत आणि हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. हिमांशूची गोलंदाजी पाहतोय आपण यावेळी. हा सुद्धा टप्प्यात चेंडू. थोडी हाईट मिळाली होती पण यावेळी मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू विसावलाय. तद्वर मात्र क्षेत्र येतो चेंडूवरती. तद्वर मात्र राकेशला मिळेल 2 धावा. 1 बाउन्स दिला गेलाय गोलंदाजाला आणि शॉट सुद्धा आहे. 1 रन शॉट डिक्लेअर केली गेली. अंपायर्स कॉल येतो आमच्याकडे. 1 रन शॉट झालेली पाहायला मिळते. निश्चित राकेश जोराने वेगाने धावाच्या प्रयत्नात, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र शॉटला रन डिक्लेअर झाली. क्रीज बॅट टच झाली नव्ही, त्याच्या कारणाने मात्र शॉर्ट रन डिक्लेअर झाली. 1च धाव मोजली जाईल. 63 धावा धाबलकावरती येतात या एका धावेच्या मदतीने. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला इथवर आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 24 चेंडूंच्या खेळावरती 63 धावा लागतात दिनेश मराजे आणि पॅक केलेला संघ द ग्रेट मराठा संघाच्या. त्याचे विपक्ष पाहू शकाल आपण. शाहिद शेख यांचा हा संघ शाहिद 11. आता वैभव पाटील आणि शाहिद शेख यांनी पॅक केलेला संघ शाहिद 11 पाहू शकाल, जो फिल्डिंग डिस्ट्रक्शन करतोय. सातत्याने ही प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी मात्र रायगड जिल्हा चिटणीस प्रशांत साहेब खांडेकर आणि युवा सेना विभाग प्रमुख संकेत साहेब सिंकर सातत्याने मेहनत घेतात आणि या मेहनतीचं फळ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मेहनत, जसा मागणी तसा पुरवठा केला जातोय या मैदानावरती. चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळते या प्रीमियर लीग मध्ये. भव्य दिव्य दिमागदार स्पर्धा राजे बॉईज तांबाडीच्या मैदानावरती आपण पाहायला मिळते. राजे शिवाजी बॉईज तांबाडीचं मैदान मात्र खुलं झालं या प्रीमियर लीग साठी आणि मैदान सातत्याने चांगलं मेहनत, चांगली आकर्षक आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय जितू साहेब दळवी यांच्या माध्यमातून. ऋषिकेश कर्णक मात्र फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय ऋषिकेशच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू विसावला क्षेत्राच्या हातामध्ये. ऋषिकेश कर्णक बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे.
चांगला झेल टिपला गेला. यावेळी मात्र ऋषिकेश कर्णक बाद होतोय. झेलबाद झालेला फलंदाज ऋषिकेश कर्णक नवीन फलंदाज मैदानामध्ये मार्गस्थ होतोय. अतिश देशमुख मॅन फ्रॉम सासगाव आमचे बंधू. हा देशमुख आहे ना मी. सिद्धराशाच्या हातामध्ये त्यावर मात्र एक धाव मिळते. आशिष देशमुख येतोय. मात्र फलंदाजी मार्गामध्ये प्राधान्य दिले गेलंय देशमुख या सरनेमला. अतिश देशमुख ओके काय करतोय अतिश. यावेळी चांगला चेंडू फसवण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेटचा अपील केली गेली. अपील फेटाळली. लेग बायच्या रूपात मात्र मिळेल अतिशला एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने धापलकावरती धावा 65 धावा दिनेश महाराजगे यांनी पाकेला संघ पोहोचतोय 65 धावांवरती. द ग्रेट मराठा संघ विपक्ष आपण पाहू शकाल वैभव पाटील आणि साईद शेख यांचा संघ शाहिद 11. गोलंदाजी मारत होती. गोलंदाज 5व्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल अजिंक्य रसाळ. मॅन फ्रॉम अंजरून अजिंक्य रसाळ. यावेळी मात्र हा चेंडू खेळून काढलाय. डीप पेस्टल मिड विकेट वरती आहे हिमांशू. चेंडूला हाताळणी केली. चांगली फेकी पाहायला मिळते हिमांशूची. तद्वर मात्र मिळते राकेशला एकेरी धाव. रनआउटच्या रूपात मात्र बाद होते यावेळी अतिश देशमुख. थँक्यू. चला स्पीडअप करायचे सामने आपल्याला वेळेत संपवायचे. जास्त वेळ घेऊ नका. 66 धावा ही एक धाव मोजली जाईल. दुसऱ्या धावेला मला वाटतं निश्चितपणे रनआउट झाला. 66 धावा धापलकावरती लागतील द ग्रेट मराठा या संघाच्या. जर विचार केला तर 66 धावा आणि 6 गडी बाद झाले. अर्थातच 3 आपण पाहू शकाल 6 3 छक्के आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित विरोध होतोय या ठिकाणी आणि विरोध होणं गरजेचं आहे. 66 लॉस ऑफ 6 विकेट्स. द ग्रेट मराठा संघ पोहोचला. अजिंक्य रसाळ मॅन फ्रॉम अंजरूनचा हा गोलंदाज मात्र गडी बाद करतोय. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजी मार्गवरती. पिच यावेळी मात्र थोडस जुनं झालेलं पाहायला मिळतंय. पिचचा यावेळी विकेटचा रंग उडलेला पाहायला मिळतोय. आणि जशी फलंदाजी चालली आहे तसं मात्र रंग जसा जसा खेळ वाढत जाईल तसा रंग उडत जाईल. डावखुरा फलंदाज या चेंडूला मात्र स्टेट घेऊन चालला. स्टेट पंच पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. तद्वर मात्र मिळेल डावखुऱ्या फलंदाजाला 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जातो. यावेळी फंबल होतोय. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतंय. तू मैं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. आणि इथे मात्र 3 धावा मोजल्या जातात या चेंडूवर. जिथे एकच धाव खर्च केली असती तिथे मात्र 102 मिळतात. अर्थात 3 धावा मिळवल्या जातात या चेंडूवरती द ग्रेट मराठा संघाला. 3 धावांच्या बदलामध्ये मात्र धावसंख्या पोहोचेल वेगाने 69. 69 लॉस ऑफ 6 विकेट्स. पुन्हा एकदा साईकला राकेश पाटील. स्लॉगिंगचं हे षटक स्लॉग करणं गरजेचं आहे. स्लॉगचा एखादा फटका राकेशच्या भात्यामधून निघाला तर निश्चितपणे द ग्रेट मराठा संघ खुश होऊन जाईल. यावेळी मात्र ब्लॉकचा चेंडू कार्पेट सारने खेळून काढला. लॉंगन क्षेत्रामध्ये येतोय. फिल्डर त्याचवर मात्र दुसऱ्या धावेला मात्र गडी बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात बाद होणारा फलंदाज राजेश आकाश केदारी गेला. आकाश केदारी लक्ष एकेरी धाव मिळते. एका धावेच्या बदल्यामध्ये धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 70 धावा. 70 लॉस ऑफ 7 विकेट. द ग्रेट मराठा संघ चांगली खेळी करून मात्र या ठिकाणी मैदानात येत बाहेर जातोय. आता पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि 70 धावा धावफलकावरती लागतात दिनेश महाराज घेतात द ग्रेट मराठा या संघाच्या.
70 धावा या ठिकाणी मोजल्या जातात आणि 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अर्थात बघा शिस्त आणि प्रामाणिकपणा शाहीद 11 संघाचा. जाताना मात्र यावेळी मात्र हस्तांदोलन करून मात्र लाईनअप करून बाहेर जातात हा संघ. एक शिस्त पाहायला मिळाली आणि ती शिस्त मात्र द ग्रेट मराठा संघाकडून पाहायला मिळावी अशी मात्र माफक अपेक्षा असेल. 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा 30 चेंडू मध्ये. मात्र या 30 चेंडू मध्ये 71 धावाचा पाठलाग होईल हे निश्चित पाहायला मिळेल. निश्चितच आर्यन फ्रेंड फाउंडेशन युवा सेना खालापूर तालुका आयोजित खालापूर प्रीमियर लीग सोमवार दिनांक 1/3/2021 दुपारी 2 वाजता प्रेक्षणीय सामना असणार आहे. खालापूर युवा सेना पदाधिकारी संघ आणि विरुद्ध कर्जत युवा सेना पदाधिकारी संघ जो सामना असेल ठीक 2 वाजता थेट प्रक्षेपण केले जाईल. यावेळी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून प्रशांत सर खांडेकर आणि संकेत शिनकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकाल. निश्चित स्पीडअप करायचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर निश्चित 71 धावांचा पाठलाग कसा आणि कधी होणार आणि कुठे होणार या मैदानावरती कोण फलंदाज आक्रमक होणार कोणता गोलंदाज विकेट मिळणार हे पाहण्यासाठी वळूया मायक्रोफोनवर असतील स्वरूप दळवी. धन्यवाद अमितजी देशमुख. तुमच्या या आवाजाने आम्हाला सगळ्यांना तृप्त केले. एक चांगली मधुर वाणी खालापूरची मॅन फ्रॉम नारंगी. एक चांगले कॉमेंटेटर आपल्याला इथे हॅलो हॅलो एक चांगले कॉमेंटेटर आपल्याला इथे लाभले ते म्हणजे नारंगी संघाचे. तर छत्रपती शिवरायांचे इथे विश्लेषण केलं गेलंय. पहा कशा प्रकारे विश्लेषण केलंय. छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे. त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे. प म्हणजे परत न फिरणारे. ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे. शी म्हणजे शिस्तप्रिय. रा वा म्हणजे वाणिज्य तेज. जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र. म म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राज्याचे हितचिंतक. ज म्हणजे जनतेचा राजा. अशा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. अशी ह्या एक सुंदर विश्लेषण केलंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. तर आता चालू असलेला सामना द ग्रेट मराठा वर्सेस शाहीद 11. तर पाहिलं आपण प्रथम सत्रात बॅटिंग करताना फलंदाजी करताना द ग्रेट मराठा संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली व आपल्या संघाचा स्कोरबोर्ड 70 या धावसंख्येवर नेऊन पोहोचवले आणि धावफलकावर 70 धावा लावून शाहीद 11 संघासमोर 71 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे ग्रेट मराठा संघाने. तर विजयासाठी शाहीद 11 संघाला 71 धावा कराव्या लागतील. तर नक्कीच गौरव घोसाळकर याचा उल्लेख मी करेन कारण की 10 चेंडू मध्ये तब्बल 33 धावा कुठून काढल्यात. आपल्या संघाचा स्कोरबोर्ड कुठेतरी उंचावर नेऊन पोहोचवलं. एक वेगळी उंची मिळवून दिली आपल्या स्कोरबोर्डला. त्यांनी 4 षटकार तसेच एक चौकार मारून 10 चेंडू मध्ये तब्बल 33 धावा कुठून काढल्या. तो म्हणजे गौरव घोसाळकर. रायगड प्रीमियर लीगचा एक उभरता सितारा होता. त्याच्याकडे एक अनुभव मोठा अनुभव रायगड प्रीमियर लीग सारख्या एका मोठ्या लीगचा. तसंच त्याच रायगड प्रीमियर लीगच्या कल्पनेनं इथे आयोजित केली गेलेली KPL म्हणजेच खालापूर प्रीमियर लीग. खालापूर प्रीमियर लीगचा दुसरा सामना हॅलो 71 धावा विजयासाठी पाहिजेत ते म्हणजे शाहीद 11 संघाला. प्रथमतः फलंदाजी मार्कवर आहेत अफजल बेडेकर. तसेच नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला प्रणित जंगम दिसत आहे. तसेच गोलंदाज स्ट्राईकला प्रणित जंगम. तसेच नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते म्हणजे अफजल बेडेकर आणि बॉलिंग एंडला आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वर सकपाळ. तर जर आपण पाहायला गेलं तर शाहीद 11 वैभव पाटील आणि शाहीद शेख यांची शाहीद 11 वैभव
पाटील आणि शाहिद शेख यांची टीम आपल्याला इथे खेळताना दिसते. तसेच द ग्रेट मराठा दिनेश मरागजे यांची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतीये. तर यापुढे होणारा सामना शाहिद 11 विरुद्ध प्रिशा 11. शाहिद 11 विरुद्ध प्रिशा 11 दोन्ही संघाचा कर्णधार यांना विनंती आहे की यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. धन्यवाद पंच. वाईड वाईड चेंडू घोषित केला गेलाय. वाईड +1 असा 2 धावा धाव फलकावर वाढतायत. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता परंतु दुसरा चेंडू कुठेतरी लाईन लेंथ भरकटते आपल्याला म्हणावी लागेल आणि 2 धावांना आपलं खातं खोलतंय. धाव फलकावर धावा लागल्या तर 2 धावा. अफजल बेडेकर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पंच जमिनीला समांतर हात करतायत आमच्याकडे वळून आणि पनिशमेंट देतायत. लाईन लेंथ कुठेतरी भरकटती. एक अतिरिक्त धाव मिळतीये. याच एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक थोडस हलतं. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 3 धावा. तर मात्र कुठेतरी लाईन लेंथ भरकटती दिसते आपल्याला गोलंदाजाची. मोठा फटका, खूप मोठा फटका सरळ येतोय समालोचन कक्षाकडे. एक बिग 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 षटकार. डीजे मास्टरला संधी. तर या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगानं वाढतं. धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा. व्हॉट अ मॅग्निफिसंट शॉट. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अफजल बेडेकर. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची परंतु लांबी नाही. विकेट गमावून बसतात अफजल बेडेकर. विकेट. दीपक कर्णुक हे तिथे फिल्डर क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी एक चांगली एक उत्तम झेल झेलली आहे आणि गडी बाद केला तर म्हणजे अफजल बेडेकर या एका विस्फोटक फलंदाजाला. कारण की पहिल्या चेंडूवर त्यांनी त्याचे इरादे स्पष्ट केले होते षटकार मारून परंतु दुसऱ्या चेंडूवर त्याला परतावं लागतं. बॅक टू पवेलियन. तर मात्र स्ट्राईक वर येत आहेत संघनायक प्रणित जंगम. अक्षय पाटील नौका फलंदाज मैदानावरती धावपट्टीवरती येताना आपल्याला दिसतोय. 9 धावा 1 गडी बाद असं समीकरण आपल्याला आता पाहायला मिळते. कुठेतरी चांगला कमबॅक आपल्याला म्हणावं लागेल कारण की एक षटकार खाल्यानंतर सचिन श्रीपाद जाधव यांचं इथे स्वागत करण्यात येते. यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. सचिन श्रीपाद जाधव, माननीय सचिन श्रीपाद जाधव यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. दरम्यान सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा पंच जमिनीला समांतर हात करून गोलंदाजाला पनिशमेंट देत आहेत की हा चेंडू कुठेतरी जास्तच बाहेर गेलाय एसटीच्या आणि वाईडच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव मिळते. धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 10च्या घरात. अखोल टप्प्याचा चेंडू तेवढाच चांगला खेळून काढलेला चेंडू परंतु कुठलीही धाव मिळत नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता धावफलक स्थिरावते ते 10 या धावसंख्येवर कुठेतरी रोखून धरलंय परंतु प्रणित जंगम संघ नायक अजून हे स्ट्राईक एंडला पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. मात्र चांगला चेंडू तेवढा चांगला खेळून काढलेला चेंडू. चेंडू सरळ पोहोचवलाय सीमारेखा पार. षटकार. डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर चेंडू होता परंतु काय कला आपल्याला म्हणावी लागेल प्रणित जंगम याची. एक चांगल्या प्रकारे खेळून काढलेला चेंडू आणि सीमारेखा पार षटकारासाठी पोहोचवलं. धावफलक वेगाने हलतं. 16 या धावसंख्येवर चांगलं गाणं आपण वाजवलं धर्मवीर संभाजी राजे यांचं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू त्याच प्रकारचा खेळून काढलेला चेंडू सरळ पोहोचवलाय सीमारेखा पार.
षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मैदानाकडे वळूया. तर दुसरा वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येतात ते म्हणजे वैभव चाळके, मॅन फ्रॉम वडवळ. एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात वैभव चाळके. तर नक्की मागच्या जर सत्रात आपण पाहायला गेलं, मागच्या षटकात आपण पाहायला गेलं तर एक विकेट मिळून कुठेतरी चांगली कामगिरी करत होता तो म्हणजे ज्ञानेश्वर. स्ट्राईकला आलं तर म्हणजे अक्षय पाटील एक नौका फलंदाज वैयक्तिक पहिला चेंडू खेळेल. वैयक्तिक पहिला चेंडू खेळेल लेफ्टी बॅट्समन अक्षय. आणि बॉलिंग एंडवर आपल्याला दिसत आहे वैभव चाळके वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरा षटक घेऊन आले. पहिला चेंडू फेका करतील वैभव. उत्तम दर्जाचा शॉट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेखा पार. वन बाउन्स चौकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. खूपच चांगली गाणी आपण वाजवताय. तर नक्कीच शिवरायांबद्दल दोन शब्द. 65 किलोची तलवार उचलतो त्याचं नाव यशाजी. 2000 जणांसोबत एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. असे माझ्या शिवरायांची कीर्ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण कुठेतरी एक झेल घेता आला असता पण खराब, खूपच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल. झेल सोडलाय लोण्याचा गोळा माती मोळ केलाय अंकुश चाळके. नक्की खूप सिंपल कॅच होती पण ते झेल काही घेता आला नाही. आणि एक मोठा विस्फोटक फलंदाज तो म्हणजे अक्षय पाटील याची झेल सोडलीये. पाहूया अक्षयला मिळतोय जीवदान. कशा प्रकारे तो त्याचा फायदा उचलतोय. आणि आता स्ट्राईक एंडला आलेत ते म्हणजे प्रणित जंगम एक विस्फोटक फलंदाज. बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. त्यानंतर आलेला हा बॅक टू बॅक मोठा शॉट उंचीत आहे. लांबी आहे का? लांबी पण तेवढीच. बॅक टू बॅक 3 षटकार यांच्या खात्यात जुळले जात आहे. डीजे ला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. शांताबाई तर इथं आपल्याला दिसत नाही परंतु कुठेतरी प्रणित जंगम यांनी शांत करून ठेवलंय सर्व फिल्डर्सला. कारण की फिल्डर फक्त खालून बघत राहत आहेत. चेंडू तर वरूनच जात आहेत. चेंडूचा चांगला समाचार घेताना प्रणित जंगम आपल्याला इथे दिसत आहेत. पाहूया बॅक टू बॅक 3 षटकार लागले. षटकारांची हॅट्रिक प्रणित जंगम यांच्याकडनं. आता कुठेतरी बॅटीची कडा घेतली. मागे क्षेत्ररक्षक सज्ज. पाहूया झेल होतोय का? मात्र झेल घेतलाय. झेल वाढवतात प्रणित जंगम.
धन्यवाद डीजे मास्टर. अमित वाघमारे मॅन फ्रॉम कालापूर नौका फलंदाज येतोय, परंतु नक्कीच प्रणय जंगम सारख्या फलंदाजाला बाद केलंय ते म्हणजे वैभव चाळके याने. किसी ने खूब कहा है खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. त्याच त्यांनी दाखवून दिलाय प्रणय जंगम तो म्हणजे बादशाह निघाला. पण नक्की ताश का जो इक्का निकाला है वैभव चाळके ने, विकेट पटकाई आहे, विकेट एक पटकावली ती म्हणजे वैभव याने प्रणय जंगम सारख्या एका मोठ्या प्लेयरला बाद केलंय वैभव चाळके याने. मोठा फटका, खूप मोठा फटका, या प्लेयरची झेल सुटली, त्याला जीवदान मिळालं, त्यांनी दाखवून दिलं त्याचं महत्व काय मैदानात राहणं. षटकार लगावलाय डीजे मास्टरला संधी. डीजे मास्टर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 39 धावा. विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, वारंवार डीजेला संधी मिळतीये. पुढील चेंडू अक्षय पाटील याला, अखोड टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला, मागे क्षेत्ररक्षक सज्ज, दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये. षटक समाप्तीचा इशारा करताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 40 धावा. नक्कीच दोन्ही षटक कुठेतरी महागडे षटक म्हणावे लागतील, कारण की पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 22 धावा. नक्कीच एक निर्णायक विकेट घेतली, परंतु 22 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात. तसंच दुसरा षटक घेऊन आला होता वैभव चाळके यांनी देखील प्रणित जंगम सारख्या एका निर्णायक म्हणजेच कर्णधाराची विकेट पटकावली, परंतु 18 धावा खर्च केल्या, ज्यामुळे धावफलक 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं. होतंय गौरव घोसाळकरच्या हातात, विकेट मिळतीये ऋषिकेश कर्णुक याला. डीजे आज तुमचं डीजे नक्कीच गाजतोय. तर एक चांगलं षटक फेकलं ते म्हणजे ऋषिकेश कर्णक याने. पहिल्या षटक बघायला गेलं तर 22 धावा खर्च केल्या त्या म्हणजे ज्ञानेश्वर सकपाळ या गोलंदाजाने. तसंच दुसऱ्या षटकात वैभव चाळके यांनी 18 धावा खर्च केल्या एक गड्याच्या मोबदल्यात. तसेच ऋषिकेश कर्णक याचं षटक ठरला निर्णायक षटक, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स पटकावल्या. 2 महत्वाचे विकेट्स पटकावले ते म्हणजे ऋषिकेश कर्णक याने. हा मॅचचा नक्कीच एक टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळते, कारण की धावफलकावर तब्बल 40 धावा लागल्या होत्या 2 षटकांमध्ये आणि तिसरं षटक निर्णायक षटक ठरलं ते म्हणजे ग्रेट मराठा संघासाठी, कारण की फक्त 4 धावा खर्च केल्या. विजयासाठी 71 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ते पार करण्यात यशस्वी ठरतायत का? नक्की ठरले असते, परंतु ऋषिकेश कर्णक याने कुठेतरी रोखून धरलं. तर आता नौका गोलंदाज ज्ञानेश्वर सकपाळ ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, नक्कीच महागडं षटक होतं, परंतु वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आले. पाहूया या षटकात काय करतात आपल्या संघासाठी. प्रसाद कदम ऑन स्ट्राइक, वैयक्तिक पहिला चेंडू खेळतील प्रसाद कदम. ज्ञानेश्वर सकपाळ ऑन बॉलिंग स्ट्राइक. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. उत्तम दर्जाचा चेंडू फेकताय प्रसादला, काहीसा चेंडू कळला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ग्रेट मराठा विरुद्ध शाहिद 11 चालू असलेला सामना. स्ट्रेट ड्राईव्ह लगावलाय, चेंडू विरकावून दिलाय, सी मारेगा पार. षटकार डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकांच्या आधी जर चेंडू
हरवला गमावला फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल आणि तसेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर चेंडू हरवला गमावला फुटला तर जुना चेंडू प्रदान करण्यात येईल असे आयोजकांकडनं इथे आम्हाला सांगणे येते. धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे 50 धावा. या एका मोठ्या फटक्याने कुठेतरी दिलासा दिलाय आपल्या संघाला. ते म्हणजे प्रसाद कदम याने एक दर्जेदार फटका आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाला. तर नक्कीच आता चालू असलेला सामना द ग्रेट मराठा दिनेश मरागजे स्पॉन्सर्ड बाय दिनेश मरागजे पॅक केलेली द ग्रेट मराठा टीम दिनेश मरागजे तसेच शाहीद 11 वैभव पाटील आणि शाहिद शेख यांनी पॅक केलेली टीम आहे. शाहीद 11 वैभव पाटील आणि शाहिद शेख हे स्पॉन्सर्स आहे. धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 50 धावा. अजूनही 21 धावा विजयासाठी पाहिजेत त्या म्हणजे शाहीद 11 संघाला. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता आणि हा आलेला एक मोठा फटका षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. एकविराईचं गाणं लावलं तुम्ही पण इथे एकविराईची कृपा दिसते प्रसाद कदमवर कारण बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. तिसरा चेंडू मात्र बॅटीची कडा घेऊन विसावतोय गौरव घोसाळकरच्या हातात. विकेट मिळतीये डीजे मास्टरला पुन्हा संधी. अमितजी देशमुख मॅन फ्रॉम नारंगी आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. अमित देशमुख. तर चालू असलेला सामना नक्कीच प्रणित हा एक विस्फोटक माफ करा प्रसाद हा एक विस्फोटक फलंदाज बाद झालाय पण नक्की जर आपण पाहायला गेलं तर त्यांनी त्याची कामगिरी चोख पार पाडली कारण की 2 चेंडू मध्ये 12 माफ करा 4 चेंडू मध्ये 12 धावा लगावल्या 2 षटकार लगावले आणि आपल्या स्कोरबोर्ड कुठेतरी मोठा वरती पोहोचून 56 धावा धाव फलकावर लागल्या. 8 चेंडू 15 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. कुठेतरी मोठा फटका उंची आहे परंतु लांबी आहे का लांबी तेवढीशी भेटली नाही. खाली वैभव सारखे फिल्डर विकेट गमवावी लागतीये. नौका फलंदाज परततोय. अजिंक्य रसाळ बॅक टू पवेलियन जसा आला तसाच परत गेला. डीजे मास्टरला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. तर आत्ताच विकेट गमावी लागली अजिंक्य रसाळ्याला आणि त्याची जागा घ्यायला आलाय संतोष बोरकर मॅन फ्रॉम आंझरून. संतोष जोरकर मॅन फ्रॉम आंझरून
तर ज्ञानेश्वर सकपाळ याचा एक चांगला कमबॅक, 2 षटकार खाल्ले त्यानंतर 2 विकेट्स मिळवल्या. हॅट्रिक ओव्हर आहे, पाहूया हॅट्रिक मिळवते काय, परंतु चांगला खेळून काढलेला चेंडू. वैभव चाळके याची चुकामुक. या दरम्यान कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट चुकतीये. अतिरिक्त धाव घेण्याच्या मागे कुठेतरी विकेट गमवावी लागतीये. पंच डिसिजन घेत आहेत, कोण आउट आहे ते. सूरज लबडे यांनी समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर यायचे. सूरज लबडे यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. हिमांशू आउट का? तर पंचांनी हिमांशू या फलंदाजाला आउट करार दिलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट भेटली. नक्कीच हॅट्रिक नाही म्हणावी लागणार, कारण की रनआउटच्या स्वरूपात विकेट गेलाय, पण बॅक टू बॅक या षटकात 3 विकेट्स गेल्या. नक्कीच चांगला कमबॅक आपल्याला ज्ञानेश्वर सकपाळ या गोलंदाजाचा पाहावा मिळतोय. तर धाव फलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 57 धावा. अजूनही येणारे निर्णायक 6 चेंडू उर्वरित आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. ते म्हणजे शाहिद 11 संघाला. शाहिद 11 संघ वैभव पाटील आणि शाहिद शेख यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आहे. तसंच ग्रेट मराठा दिनेश मरागजे यांनी स्पॉन्सर केलेला द ग्रेट मराठा संघ. तसेच आता फलंदाजीवर आले स्वतः स्पॉन्सर पॅकर वैभव पाटील स्वतः आता आलेले आहे. तसेच निर्णायक 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता शाहिद 11 संघाला. निर्णायक 6 चेंडू. पाहूया कुणाच्या हातात सोपावत आहेत कर्णधार. चेंडू कुणाच्या हातात सोपवत आहेत. राजेश आवटे, मॅन फ्रॉम ढेकू. एक अनुभवी गोलंदाज राजेश आवटे निर्णायक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलेत. तर जर पाहायला गेलं तर 7 विकेट गमवाव्या लागल्यात, त्या म्हणजे शाहिद 11 संघाला. वैभव पाटील फलंदाजी स्ट्राईक हँड वर दिसत आहे. लेफ्टी बॅट्समन स्वतः पॅकर पाहायला मिळत आहेत शाहिद 11 टीमचे. पाहूया आपल्या संघाला विजय मिळून देतायत काय. बॅटीची कडा घेऊन चेंडू विसावतय व गौरवच्या हातात. वैभव आल्या पावली परतावं लागतंय. बॅक टू पवेलियन. डीजेला संधी. डीजे मास्टर तर आताच विकेट गेली. वैभव पाटील या फलंदाजाची आणि त्याची जागा घ्यायला येते तर म्हणजे कुशल पालांडे. नक्कीच ह्याला आपली कुशलता इथे दाखवून कुठेतरी चांगले मोठे फटके मारावे लागतील, कारण की अजूनही निर्णायक 5 चेंडू उर्वरित आणि 14 धावा विजयासाठी. नक्कीच कुठेतरी एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना झुकलेला. पाहूया कुठपर्यंत नेऊन पोहोचवतात त्या सामन्याला, किती रंगत आणतायत. नक्कीच जे आपले ऑडियन्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना हेच बघायचं असतं किती चुरशीचा सामना होत आहे. कुठेतरी चुकतायत गोलंदाज. एक अतिरिक्त धाव मिळतीये. नंतर धाव फलकावर धाव 1 ने वाढती. धाव फलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 58 धावा. उर्वरित 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा 5 चेंडू.
पुन्हा एकदा लाईन लेंथ भरकडतीये, पुन्हा एकदा पंच पनिशमेंट देत आहेत, अतिरिक्त धाव मिळतीये, अधांतर धाव मिळतीये, धावफलक थोडासा हलतं, धावफलकावर धावा लागतायत 59 धावा. युवा सेना समन्वय खालापूर सिद्धांजी शेलार यांचं इथं आगमन होतंय. यांना मी विनंती करतो की यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. यांचं स्वागत करतील संकेतजी सिनकर. दरम्यान काय झालं, ग्राउंड मध्ये एक धावचीच्या स्वरूपात विकेट गमवावी लागतीये. कुशलला परतावं लागतंय बॅक टू पवेलियन. 9 विकेट गेलेल्या आहेत. शेवटची जोडी मैदानात दिसतीये. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. शेवटची विकेट, जर आता विकेट गेली तर ऑल आउट होतील. कुठेतरी खराब परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. शाहीद 11 तरीही 2 मोठे फटके फक्त. ओ हो 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 हो, विकेट गमवावी लागतीये. ऑल आउट होतोय शाहीद 11 संघ. मोठा आदरा, परतावं लागतंय तर म्हणजे जोरकर, संतोष जोरकर यांना. आणि विजयी होतोय गौरव घोसाळकर यांचा संघ, तो म्हणजे ग्रेट मराठा संघ. दिनेश मरागजे